उच्च शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत आमचे मित्र आहेत, त्यांनी उद्यापासून कॉलेजेस सुरू करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयाचं सुद्धा मी नक्कीच स्वागत करेल। आणि त्याचबरोबर आता 18 ते ऑनवर्ड्स जे काही आपण वॅक्सिनेशन करतो आहोत त्यामध्ये हा सगळ्यात वल्नरेबल ग्रुप आहे, जो सगळ्यात जास्त फिरणारा ग्रुप आहे कॉलेजेसचा आणि विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा। आणि त्यामुळे त्यांना आता वॅक्सिनेशन करणं हे एक महत्त्वाचं चॅलेंजिंग काम आरोग्य विभागाच्या अखत्यारीत आहे। आणि म्हणून आम्ही निश्चित प्रकारे उच्च शिक्षण विभागाशी आम्ही त्या ठिकाणी कोऑर्डिनेट करून कॉलेजेसला जाऊन आपल्याला वॅक्सिनेशन करण्याच्या संदर्भातले जर कॅम्प्स घेता येत असतील तर ते घेण्याच्या संदर्भात निश्चित प्रकारे नियोजन करू आणि त्याच्यासाठी जे ॲडवर्स इफेक्ट असतात पोस्ट इम्युनायझेशन त्याबाबतच्या सुद्धा किट्स देऊन त्यांना विद्यार्थ्यांना काही जर वॅक्सिनेशन दिल्यानंतर जर काही इफेक्ट झालास तर त्या दृष्टिकोनातूनची सुद्धा कारवाई किंवा काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातूनच्या सूचनासुद्धा आरोग्य विभागाला देण्यात येतील। परंतु आपल्याला जो आज साधारणपणे आपण 70% महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशनचं एक डोस तरी आपण दिलेला आहे आणि जवळजवळ 35% आपण सेकंड डोस पूर्ण केलेले आहेत। तर ही एकंदर आपल्याला माहितीच आहे की सर्व मिळून 9 कोटीच्या वर आता जवळजवळ 9.5 कोटीपर्यंत आपण वॅक्सिनेशनचा एक डोस दिलेला आहे। साधारणपणे अजून एक 2-2.5 कोटी डोसेस देणं बाकी आहे। ते जर डोसेस दिले तर आपण 100% पर्यंत जाऊ शकू। आणि म्हणून आपण मिशन कवच कुंडल हे जे काही आपण दसऱ्याच्या अगोदर 6 दिवस सुरू केलं होतं आणि केंद्र शासनाला जे 100 कोटी डोसेस आपल्या देशामध्ये पूर्ण करायचे होते त्यामध्ये महाराष्ट्राने खूप मोठा हातभार लावलेला आहे। कारण 9.5 कोटी एकूण जे काही आपण लसीकरण सिंगल डोसचं केलेलं आहे तो एक मोठा कॉन्ट्रीब्युशन मी म्हणेल, सहभाग मी म्हणेल की केंद्राच्या किंवा देशाच्या स्तरावरच्या वॅक्सिनेशनमध्ये महाराष्ट्राने केलेला आहे। तर मिशन कवच कुंडलला मधल्या काळात मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप मोठा पाऊस झाला, काही सोयाबीनच्या काढणीचे कामं शेतकऱ्यांना होते आणि अशा अनेक कामांमुळे सुद्धा थोडी मिशन कवच कुंडलची जी गती आहे ती थोडी मंदावली होती। त्याला विशिष्ट कारणं होते आणि त्यामुळे आता असं मला वाटतं की त्याला एक्सटेन्शन देण्याची गरज आहे। म्हणून आम्ही दिवाळीपर्यंत हे मिशन कवच कुंडलचं काम म्हणजे एका मिशन मोडवर आम्ही महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा चालूच ठेवणार आहोत। आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या ज्या उर्वरित जे लोक राहिलेले असतील, जे घटक राहिले असतील त्यांना आवाहन करायचं आहे की या मिशनमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या या प्रयत्नाला आपण निश्चित प्रकारे चांगला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी माझी विनंती आहे। आणि कॉलेजेस जे सुरू झालेले आहेत त्यामध्ये कॉलेजच्या माझ्या सर्व तरुण विद्यार्थी बंधू भगिनींना सूचना आहे, विनंती आहे की आपण सुद्धा या कामात अतिशय पॉझिटिव्हली सहभाग घेऊन राज्याला मदत करावी। आज दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की येवल्याला मी आवर्जून संपूर्ण आमच्या सिव्हिल सर्जन आणि लोकांना बसून माहिती घेतली। येवला, निफाड, सिन्नर हे संपूर्ण नगर जिल्ह्याच्या कोपरगाव किंवा संगमनेर यांच्या लगतचे तालुके असल्या कारणाने निश्चित प्रकारे तिथे थोडाफार जास्त जरी नसेल तरी थोडा स्पाइक आढळून येतो, पण काळजी करण्याचा असा काही विशेष कारण नाही आहे। त्याचं सगळ्यात महत्त्वाची आम्हाला जी काळजी वाटते की व्हेरियंट नवीन निर्माण झाला का, तर तसा कुठलाही व्हेरियंट नवीन आल्याचं आम्हाला सांगण्यात आलेलं नाही किंवा NIV जे सातत्याने दर आठवड्याला 100 साधारण टेस्टची पूर्णपणे टेस्टिंग करतात किंवा सॅम्पल्सची टेस्टिंग करतात, त्यामध्ये नवीन व्हेरियंट नाही आहे। हा सगळ्यात जमेची बाजू आहे किंवा सुदैवाची बाजू आहे। आणि त्या दृष्टिकोनातून डेल्टा हाच व्हायरस आज आपल्याला सर्वदूर महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि त्याच्या उपचाराच्या पद्धती आपल्याला आणि डॉक्टर्सला सुद्धा सर्वदूर माहिती आहेत।
त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की कुठेही आता तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने आज तरी सध्या तरी अजून कुठेही सुरुवात झालेली नाही. पोस्ट दिवाळी थोडाफार स्पाइक येण्याची शक्यता टास्क फोर्स आणि आमच्या आरोग्य विभागाच्या काही तज्ज्ञ लोकांच्या वतीनं सांगण्यात येतं. परंतु आपण जर पूर्णतः काळजी घेतली आणि वॅक्सिनेशनवर प्रचंड भर दिला तर त्याची खूप मोठी काळजी बाळगण्याची गरज पडणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी असं म्हटलं की दुसरी वेळ जी आहे ती अद्याप संपलेली नाही. तर मग आपण नेमकं त्या अनुषंगाने आता काय पुढचं नियोजन करतो? पण 2000 1500 या दरम्यान मागच्या 3-4 महिन्यांपासून आहोत आणि त्यामुळे आपली टेस्टिंग ही जर तुम्ही म्हणाल तर टेस्टिंग आपण 1.5 लाख ते 2.25 लाख टेस्ट दररोज करतो आहोत. साधारणपणे आपलं उच्चतम पोटेन्शियल जे आहे महाराष्ट्राचे ते 2 लाख टेस्टिंग्सचं आहे आणि त्यामुळे आपण टेस्टिंग्स कुठे कमी केल्यात अशातला भाग नाही आहे. परंतु एक नक्कीच आहे की पॉझिटिव्हिटीचा दर हा निश्चितच मागच्या काही 2-4 महिन्यात कमी झालेला आहे. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की 100% दुसरी लाट संपली आहे, परंतु ती एक प्लॅटो झालेली आहे, ती एक फ्लॅट झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला तिच्यामध्ये अधिक वाढ होऊ नये याची काळजी घेण्याची फक्त गरज आहे. आणि त्याच्यासाठीच आपण म्हणतो की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन फार महत्त्वाची, प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची आहे, त्यासाठी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर महत्त्वाची आहे, वॅक्सिनेशन महत्त्वाची आहे. मला एक खात्रीपूर्वक सांगायचं आहे की ज्या ठिकाणी वॅक्सिनेशन फार मोठ्या पद्धतीनं झालेलं आहे, आता तुम्ही बघितलं मुंबईमध्ये जवळजवळ 85 to 90% पर्यंत वॅक्सिनेशन झालेलं असल्या कारणाने आपण काल परवाच्या एक न्यूजसुद्धा बघितली असेल की एक सुद्धा 1.5 कोटीची आबादी असलेल्या या मुंबई शहरामध्ये एक सुद्धा मृत्यू नाही. याचा अर्थच तो आहे की सिरियसनेस जे पेशंटचं आहे ते राहत नाही किंवा मृत्यूचं अजिबातच शक्यता त्या ठिकाणी नसते आणि म्हणूनच वॅक्सिनेशनला महत्त्व आहे. वॅक्सिनेशनवर आम्ही खूप जास्त भर देत आहोत. सर, एकीकडे आपण टास्क फोर्स सांगतोय की दिवाळीनंतर तिसरी लाट किंवा स्पाइक, एकीकडे आपण सर्व निर्बंध हे शिथिल करतोय, हे कुठे विसंगती वाटत नाही का? हे बघा, शेवटी इकॉनॉमी सुद्धा चालली पाहिजे. लोकांना तुम्ही किती दिवस सातत्याने बांधूनच ठेवणार हाही महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे एकीकडे सातत्याने अनेक महिन्यानुमहिने लोक निवेदनं करतायत की आम्हाला आता जरा ओपन अप करा. तर त्या दृष्टिकोनातून बऱ्याच त्या मानाने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनीच त्या मानाने अगोदर जीविताचा धोका लक्षात घेऊन खूप कॉन्झर्वेटिव्ह स्टेप्स ठेवलेल्या आहेत. असं काय की खूप घाई गडबडीने लोकांच्या आग्रहाला बळी पडण्याचं काम किंवा आग्रहाला लगेचच सकारात्मक करून पटकन ओपन करण्याचं काम केलेलं नाही. फार काळजीपूर्वक, फार पावलापावली आपण जसं फुंकून पाऊल टाकतो त्या पद्धतीनं काळजी घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण काल टास्क फोर्सची मीटिंग झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. आमचे सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये आता लहान मुलं जो काही एक महत्त्वाचा घटक आहे त्या घटकाला सुद्धा आता वॅक्सिनेट करण्याच्या संदर्भातले वॅक्सिन्स उपलब्ध झालेले आहेत. जसं आपण म्हणतो की झायडस कॅडिला हा वॅक्सिन वय वर्ष 12 ते वय वर्ष 18 या वयोगटासाठी आता सुटेबल आहे आणि 2 ते 18 वयोगटासाठी आपण कोवॅक्सिन हे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास आपल्याला लहान मुलांना सुद्धा वॅक्सिनेट करून त्यांना सुरक्षित करता येऊ शकेल. महाराष्ट्र शासनाचं म्हणजेच महाविकास आघाडीचं आता केंद्र सरकारला सांगणं आहे की आपण जर का याला इलिजिबल केलेलं असेल, हे वॅक्सिन उपलब्ध करून देणार असाल तर निश्चित प्रकारे महाविकास आघाडी सरकार म्हणजेच आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आम्ही निश्चित प्रकारे लहान मुलांचं सुद्धा वॅक्सिनेशनवर आम्ही काम सुरू करू. कारण आता जवळजवळ 70% फर्स्ट डोस झालेला आहे आणि महत्त्वाचा जो काही सुशिक्षित किंवा समजदार आणि ज्याला वॅक्सिनचं महत्त्व कळतं तो सगळ्याच घटक त्यांनी नक्कीच वॅक्सिनेशन स्वतःचं करून घेतलेलं आहे. आता चॅलेंजिंग पार्ट नक्कीच राहिलेला आहे की ज्याला अजून वॅक्सिनेशनचं महत्त्व कळत नाही त्यांना जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी त्यांना काउन्सिलिंग करण्याची आवश्यकता आहे. काहींना गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे आणि हे घरोघर जाऊन मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला हे वॅक्सिनेशन करावं लागेल आणि त्यामुळे थोडीशी गती मंदावू शकते आणि म्हणून लहान मुलांचं वॅक्सिनसुद्धा या दरम्यान जर स्लोली आपण सुरू करू शकलो तर मला वाटतं की ते स्वागतार्ह स्टेप राहील.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेची आम्ही वाट बघत आहोत. सर, आरोग्य विभागाची जी परीक्षा आहे, त्याच्यानुसार गोंधळचा परीक्षा कोऑर्डिनेट करते. कुठे गोंधळ चालू आहे? सर, अनेक उमेदवारांना आमच्या डायरेक्टर बोलल्या तुम्हाला, मला वाटतं इथंच बोलल्या. त्यांनी उत्तर एकदम उडवाउडवीची उत्तरं दिली. काय उडवाउडीचे? सर, जी न्यासा जी पूर्ण जी परीक्षा घेते त्याच्यावर अनेक तक्रारी आहे. तर TCS ला काम न देता त्याला दिलेला असा आरोप पण होता. याच्या मागे आर्थिक काहीतरी संबंध झाले. काही सगळं चुकीचं आहे. कुठलाही तसला विषय नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, त्याची रीतसर प्रोसिजर असते. त्या रीतसर प्रोसिजरमधून सिलेक्शन होत असतात. मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे की अशा पद्धतीनं ज्या काही आपल्याला म्हणजे या पद्धतीच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा आपण या एजन्सी, एक पॅनल ऑफ एजन्सीज केली. त्या पॅनल ऑफ एजन्सीजमधून आपण ती सिलेक्शन केलेली आहे. याबाबत GADनी स्पष्टपणे सांगितलं आहे की न्यासा ही ब्लॅकलिस्टेड नाही आहे आणि त्या अनेक परीक्षा ते घेत आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने ती परीक्षा घेण्याच्या जी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती, ज्यांच्याबाबत आपण सर्व काही पुढे गेलो होतो, तर त्यामुळे त्यांना विभागाने म्हणजे आमचे डॉक्टर व्यास साहेब असतील, कमिशनर असतील, या सगळ्यांनीच विचारपूर्वक हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे आता कसं आहे की 8 विभाग आहेत. या 8 विभागामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी जर एका विद्यार्थ्याला 8ही विभागामध्ये असणाऱ्या पोस्टला परीक्षा द्यायची असेल तर त्यांना त्या ठिकाणी सगळीकडेच त्याला हॉल तिकीट्स मिळालेले आहेत. त्याला चॉईस राहील त्या विद्यार्थ्याला की कोणत्या विभागामध्ये जाऊन परीक्षा द्यायची. एखाद्या विभागामध्ये जास्त पोस्ट असतील, त्याला जर वाटत असेल की तिथे आपल्याला स्पर्धा कमी आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन परीक्षा देऊ, तर त्याला ती मोकळीकता राहील. त्यामुळे ॲडमिट कार्ड सगळीकडे दिलेले आहेत. त्याला चॉईस राहील त्या ठिकाणी त्यांनी जाऊन द्यावं, अशा पद्धतीची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. एका विभागामध्ये जर वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्याला सुद्धा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मला असं वाटतं की या विभागाच्या बाबतीतल्या ज्या बारकावे असतात त्या बाबतीत माननीय अर्चना पाटील ज्या संचालक आहेत आरोग्य विभागाच्या, त्यांनी फार सविस्तर निवेदन या संदर्भात दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी फार स्पष्ट झालेल्या आहेत आणि कुठेही त्याच्यामध्ये चुका किंवा घोळ हा शब्द वापरण्याचं काही कारण नाही. हा जो सगळा गोंधळ सुरू होता त्यानंतर आता राज्य सरकारच्या पातळीवर न्यासाला ब्लॅकलिस्टेड करण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती समोर येते. आम्ही एक सांगतो की ज्यावेळी मागच्या वेळेस मीच स्वतः सांगितलं होतं की न्यासानी मागच्या वेळी जी तारीख ठरवण्यात आली होती त्या तारखेपर्यंत जे प्रिपॅरेशन करायला पाहिजे शाळेंचं, म्हणजेच आपल्या परीक्षा केंद्राचं किंवा त्याबाबतच्या इन्व्हिजिलेटर्सच्या ट्रेनिंगचं वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी अभिप्रेत आहेत त्या गोष्टी त्यावेळी झाल्या नव्हत्या. म्हणूनच त्यावेळी त्यांची असमर्थता ही त्यांनी दाखवली असल्याकारणाने आम्ही ती परीक्षा लगेचच पोस्टपोन केली आणि आता पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनं ज्यावेळी विभागाला म्हणजे आमच्या पूर्ण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे जे परीक्षेचं काम पाहतात त्यामध्ये प्रामुख्याने संचालक अर्चना पाटील असतील, कमिशनर रामास्वामी असतील आणि ACS आमचे डॉक्टर व्यास असतील, या सगळ्यांनी जे काही कामाचं स्वरूप त्यांचं सातत्याने त्यांनी पाहिलेलं आहे आणि कुठेही ट्रबल फ्री एक्झाम व्हावी या दृष्टिकोनातून विभागही पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि मला वाटतं की त्यांनीसुद्धा ज्या ज्या काही सूचना विभागाने दिलेल्या आहेत ते न्यासा पण त्या ठिकाणी पालन करून पूर्ण परीक्षा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. मला असं वाटतं की स्पिरिट हे लक्षात घ्या की कधीही हे घडलेलं नव्हतं. जे आज 100% आरोग्य विभागाच्या जागा भरून देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की आरोग्य सेवेला नंबर 1 महत्त्व दिलेलं आहे. या जागा अत्यंत पारदर्शकपणे आणि मुलांच्या अभ्यासाच्याच आधारावर आणि त्यांच्या गुणवत्तेवरच खऱ्या अर्थाने त्यांचं सिलेक्शन व्हावं या दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि मला विश्वास आहे की यामध्ये कुठल्याही स्वरूपाने आम्ही हायगाई केली जाणार नाही. म्हणजे जर कुठं काही चूक होत असेल तर त्याबद्दल म्हणजे विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि त्याला न्यायिक काम व्हावं हीच खऱ्या अर्थाने आमची अपेक्षा आहे. मुंबईतून जी माहिती आहे की ब्लॅकलिस्टेड करण्याच्या हालचाली तशा आता ही परीक्षा तरी आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत. यानंतर ज्या त्या
हो, पण एक विद्यार्थी जो वेगवेगळ्या पदांना एलिजिबल आहे, ज्याने 24 तारखेच्या परीक्षेसाठी वेगवेगळे 3 फॉर्म भरले, म्हणजे परीक्षा शुल्कही भरलंय, पण एकाच वेळेस तीन ठिकाणी त्याची परीक्षा होते. मला असं वाटतं, मला असं म्हणायचं की परीक्षेच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत की कधी काय काय होणार आहेत, कशा परीक्षा घेतल्या जाणार आहेत, आणि त्यामुळं मुलांना चॉईस असतो की आपण वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या का एक परीक्षा द्यायची. जर एखाद्याच विभागामध्ये जर 2 परीक्षा देता येत असतील तर मग देता येत असतील तर देण्याची व्यवस्था जर त्या ठिकाणी असेल तर विभागाच्या अंतर्गत व्यवस्था करून देण्याची व्यवस्था केली जाते. परंतु ज्यावेळी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांना चॉईस असतो की आपण काय करावं काय नाही करू. विद्यार्थ्यांच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये हो जाहिरातीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. एक विद्यार्थी एकच परीक्षा देऊ शकेल? नाही, कोणतीही जाहिरातीमध्ये नोंद नाही. जाहिरातीमध्ये ज्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्याच गोष्टी ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन केल्या जात आहेत असं मला माझ्या विभागाच्या बाबतीतलं ब्रीफिंग आहे. ओके साहेब, जाहिरातीमध्ये एक विद्यार्थी एकच परीक्षा देऊ शकेल अशा प्रकारची कोणतीही नोंद नाही. तुमच्या निदर्शनास आणून देतो जबाबदारीने. मी संचालकांनी दुसरी गोष्ट एक महत्वाची लक्षात घ्या की एक विद्यार्थी ज्यावेळेस मल्टिपल परीक्षा शुल्क भरतोय त्यावेळेस ऑटोमायझेशन पद्धतीने त्याच्याकडे आपण पैसे घेतो, मग आपण परीक्षा शुल्क घेतोच का इतर परीक्षांचे? नाही, मला एवढं म्हणायचं विद्यार्थ्यांचा चॉईस असतो, विद्यार्थ्यांनी चॉईसनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या गोष्टी ठरवाव्यात असं त्यामध्ये अभिप्रेत आहे. तुम्ही एकीकडे युवकांना किंवा अभिप्रेत मला हे म्हणतो की आपण जागा भरून देतो आहोत विद्यार्थ्यांच्या 100% त्यांना लागत असलेल्या ज्या काही पोस्ट आहेत ते त्यांच्या गुणवत्तेवरच भरल्या जातील एवढी मात्र मी खात्री देईन. गुणवत्तेवर भरल्या जातील ही चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत नक्कीच आहे. पण ज्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वेगवेगळ्या ठिकाणी आहे प्रयत्न तर प्रत्येक जण. पण मग तशा पद्धतीची जर परीक्षा घ्यायची नाही तशी परीक्षा घ्यायची असेल तर त्याला किती दिवस लागतील त्याचा पण मला वाटतं प्रेस नोटमध्ये संचालकांनी आणि कमिशनरनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये उल्लेख केलेला आहे. तर आपल्याला जर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक परीक्षा द्यायला संधी द्यायची असेल प्रत्येक विभागामध्ये जाऊन तर मग अवघड होईल. हे खुलासे सगळ्या नंतर येतात. जी जाहिरात मूळ आहे ना त्या मूळ जाहिरातीमध्ये झाली असते ना ती ही वेळ आली नसती. परिस्थिती खरोखर पॅनिक आहे. अनेकांना रोजगार लागण्याची त्याच्या तारखा तरी वेगवेगळ्या असाव्या निदान वेगवेगळ्या परीक्षांच्या. प्रश्न आहे मुलांना संधी देण्याची, ती संधी दिलेली आहे. फक्त एवढंच आहे की एका वेळी तुम्ही 5-5, 6-6 विभागात जाऊन जरी म्हणजे 6 विभागामध्ये जरी जागा उपलब्ध असतील तरी तुम्हाला 6 जागांवर प्रयत्न करायचा असेल तर तो होता येणार नाही, तो करता येणार नाही. तो तुम्ही एका विभागात कुठल्या तुम्हाला वाटतो तो ठरवून तुम्ही करावा असं या मधला मुख्य मतिदार्थ आहे. हाच मुद्दा स्पष्ट आत्ता होतोय, यापूर्वी स्पष्ट कधीही झाला नव्हता. जाहिरातीत आहे. मला जे सांगण्यात आलं संचालकांनी मला महिन्यामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली ऑक्सिजन टँक त्याच्यामध्ये ज्या एजन्सी आणि जी एजन्सी होती त्यांना फक्त 21 लाख रुपयाचा दंड करून त्यांना क्लीन चिट देण्यात आली. इथे इथेच ना जे अधिकारी नेमणूक करण्यात आलेले होते, ज्या अधिकाऱ्यांकडे त्याची जबाबदारी होती त्या अधिकाऱ्यांवरती महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्याच्यामध्ये पारदर्शकपणा राहिलेला नाही ही गोष्ट निश्चित वाटते. मला आत्ता या क्षणाला स्टेटस माहिती नाही परंतु मी एक नक्की नाही मी एक नक्की सांगतो की त्याचा रिपोर्ट मागून त्या बाबतीतला योग्य ती दखल आणि कार्यवाही जे करण्याचा विषय असेल तो केला जाईल. मला या क्षणाला हे माहिती नाही की त्या रिपोर्टमध्ये काय काय अंतर्भूत आहे, पण जे काय अंतर्भूत असेल आणि जे गंभीर नोंद घेण्यासारखं असेल ते घेतलं जाईल आणि ते केलं जाईल. 22 मृत्यू झाले, त्यांच्या जीवाची किंमत फक्त 21 लाख रुपये चौकशी समितीने ठेवली. एजन्सीने चुका केल्या नाही मला एवढं समजतं की काही जरी झालं तरी ज्यांनी चूक केली असेल आणि जी अक्षम्य टाईपची असेल तर त्याला त्या पद्धतीनंच आपण लक्ष घालू. मी फक्त आत्ता या क्षणाला माझ्याजवळ त्या रिपोर्टच्या अनुषंगाने काही डिटेल्स नाही आहेत, पण नक्कीच त्याच्या बाबतीतलं गांभीर्यता लक्षात घेऊन आपण कारवाई करू. नाशिकमध्ये महसूल आयुक्तांनी फटाके बंदीचा ठराव प्रत्येक नगरपालिकेने करावा असे आदेश दिले. वसुंधरा योजनेमध्ये आरक्षण व्हावं आणि प्रदूषण होऊ नये या दृष्टीने तुम्हाला काय वाटतंय एक आरोग्यमंत्री म्हणून? एक नक्कीच आहे की फटाके हे प्रदूषण करणारीच विषय आहे, त्याच्यात काही कोणी दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि सध्याच्या पार्श्वभूमीवर आपण त्याला फार प्रोत्साहन द्यावं असं तर मी म्हणू शकणार नाही. त्यामुळे जितका मनाला कंट्रोल करता येईल, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आहे असं मला वाटतं. राज्यातील बाल मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना आटोक्यात आहे मात्र बाल मृत्यू वाढत आहेत अपुऱ्या सुविधेमुळे.
आता आपण नॉन कोविडच्या फॅसिलिटीज आणि नॉन कोविडच्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या पद्धतीनं चालू केलेल्या आहेत. त्यामध्ये कॅटरेक्टचे ऑपरेशन्स असतील, त्यामध्ये MR म्हणजे तुमच्या मॅटर्निटी आणि चाइल्ड MCHच्या विषय असतील. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी हे निश्चित आहे की मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये आपण पूर्ण फोकस कोविडवर केल्यामुळे काही ॲक्टिव्हिटीज नॉन कोविडच्या कमी करण्यात आल्या होत्या किंवा फार इमर्जन्सीच्या होत्या, त्याच त्या ठिकाणी सुरू होत्या. पण आता मात्र सर्व हॉस्पिटल्समध्ये आपण सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. मी किंबहुना हे सांगेल की आता आपण पूर्णतः फोकस करतो आहोत की इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढेल. आता आम्ही काय निर्णय घेतो आहोत की साधारण हुडकोकडून आणि ADB-कडून म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँककडून, हे दोन्ही मोठ्या संस्था आहेत की ज्या संस्थेकडून आपण जवळजवळ 5 ते 7 हजार कोटी रुपयांचं कर्ज सॉफ्ट लोन हे गव्हर्नमेंटनी घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचं सगळं अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे आता काय करायचं आहे की आता मला अनेक सन्मान्य आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी निवेदनं दिले की ज्यांना ज्या संस्थेला आपण मंजुरी दिलेली आहे त्या संस्थेला आता इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट्स, मनुष्यबळ आता उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ह्या सगळ्यांसाठी लागणारी निधी आपल्याला या सगळ्या सॉफ्ट लोनमधून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आपण 100% जागा रिक्त भरतो आहोत. त्यामुळे ओव्हरऑल आपण आणि सगळ्यात तिसरं महत्त्वाचं आता जे आमचं NHMचं जे टेंडर आहे की ज्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टी आउटसोर्स करतो आहोत. म्हणजे जसं MRI आउटसोर्स करतो आहोत, त्याच्यानंतर HRCT म्हणजे CT स्कॅन मशीन आउटसोर्स करतो आहोत, डायलिसिस आउटसोर्स करतो आहोत, त्याच्यानंतर सोनोग्राफी 100% आउटसोर्स करतो आहोत. ह्या सगळ्या महागड्या तपासण्या ज्या आउटसोर्स केल्यामुळे आपल्याला वेलफेअर स्टेटमधून म्हणजे आपलं राज्य हे कल्याणकारी राज्य आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत गरीब घटक, मध्यमवर्गीय यांच्या हिताची जपवणूक करूनच या आउटसोर्सिंगच्या संदर्भातली कारवाई केली जाईल, जेणेकरून तुम्ही जे म्हणताय की या सगळ्या संदर्भातली काळजी घेऊन आपल्याला नॉन कोविड ज्या काही गोष्टी आहेत, मग आता कॅन्सरच्या संदर्भातल्या तपासण्या असतील किंवा अन्य या सगळ्या बाबी असतील. आता TB आणि लेप्रसीकडे थोडं दुर्लक्ष मागच्या काळात झालं होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पूर्णतः लक्ष देत आहोत आणि ओव्हरऑलच आरोग्य विभागाच्या बाबतीतलं आपण दखल त्या ठिकाणी घेत आहोत. नेहमीच आरोग्याला जी सेकंड सीट दिलं जायचं किंवा बजेटमध्ये सुद्धा खूप काही प्रावधान दिलं जायचं नाही, ते मात्र आता निश्चित प्रकारे कोविडने सर्वांचेच डोळे उघडलेले आहेत आणि आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत आरोग्याच्या त्या देण्याच्या संदर्भात अधिक प्राधान्य हे सरकारने म्हणजेच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने दिलेलं आहे. सर, जे वर्ग 1चे अधिकारी आहेत, सेवानिवृत्तीनंतर त्यांचे 65-63 वय होतं, तरी त्यांना वारंवार मुदतवाढ दिली जाते. त्याच्यामुळे कामकाजावर परिणाम. मला वाटतं कोविडच्या काळात दिलेली ही शेवटची मुदतवाढ असणार आहे. कुठल्याही कारणाने आरोग्य विभागाला आता मुदतवाढ देण्याच्या संदर्भात कुठलाच विषय कधीही होणार नाही. जे काही आमचं आता सर्वदूर 60 वर्ष हे आमचं आता अंतिम त्या ठिकाणी रिटायरमेंटचं वर्ष असणार आहे. ते सर्व कॅडरसाठी म्हणजे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर असो आरोग्य विभागाचा किंवा स्पेशलिस्ट कॅडर असो. आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत 60 वर्ष हे फ्रीज करणार आहोत इथून पुढे. आता कारण तरुण वर्गाला आम्हाला पुढं येऊ द्यायचं आहे, त्यांनाही प्रमोशन होऊ द्यायचं आहे आणि त्यांची संधी कुठल्याही परिस्थितीत घालवायची नाही आहे. तोही एक अनरेस्ट तरुण वर्गांमध्ये आरोग्य विभागाच्या आहे, त्याची गंभीर दखल घेऊन आपल्याला हे करावं लागेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर 1 वर्षाचं एक्सटेन्शन जरूर दिलं होतं, पण ते कोविडच्या पार्श्वभूमीवर दिलं होतं. इथून पुढे ते दिलं जाणार नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये तीव्रता होती, त्यामुळे खरेदीला वगैरे इंजेक्शन असेल किंवा साधन सामग्री असेल त्यावेळेस आपण त्याला विनानिविदा असं धोरण ठेवलेलं होतं. परंतु आता तीव्रता कमी झाली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडनं अजूनही विनानिविदा इंजेक्शन किंवा इतर साधन सामग्री असेल असे खरेदी केलं जातं. त्याच्यामध्ये स्पर्धा ठेवलेली आहे. मला असं वाटतं की खरेदीच्या बाबतीतले जे नियमावली करून दिलेली आहे की जिथे जिथे टेंडर्स झालेले आहेत त्या टेंडर्सचा बेस धरूनच आपण खरेदी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे थेट खरेदी करणं, अनियमितता होते आणि ती अनियमितता होऊ नये याची दखल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांनी त्याची दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टींची चौकशी करून अतिशय सिरियस कारवाई करावी लागेल.
साहेब, कोविडमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 50,000 रुपये मदत देण्याच्या संदर्भातली घोषणा झालेली आहे, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई 50,000 रुपये प्रत्येक कोविड मृत्यूच्या पाल्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना देण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे. त्याच्यासाठीचं पोर्टल विकसित केलं जातं आहे आणि माझं असं मत आहे, या निमित्ताने मी प्रशासनालाही सगळ्यांना सांगेल आणि सांगितलेलं सुद्धा आहे आमच्या विभागाने की मॅन्युअल पद्धतीनं आपण सगळं तयार करून ठेवावं, जेणेकरून पोर्टल आल्या पोर्टलवर फक्त अपलोड करण्याचं काम करावं आणि त्वरेने 50,000 रुपये त्यांच्या खात्यावर लगेच डिपॉझिट कसे करता येतील या बाबतीतली कार्यवाही करता यावी, यासाठी संपूर्ण प्रशासनाने म्हणजे कलेक्टर्स, कमिशनर्स यांनी कोविडचे मृत्यू झालेल्यांची त्यांच्याजवळ पूर्ण यादी आहे, त्यांचे फोन नंबर्स आहेत, त्यांचे पत्ता आहे, त्या सगळ्यांचे डिटेलिंग घेऊन ठेवून आणि त्यामध्ये ही पण शिथिलता देण्यात आलेली आहे की सर्टिफिकेट कोविडचं नसलं तरीसुद्धा डॉक्टरनी जर सांगितलेलं असेल की यांचा स्कोअर जास्त आहे किंवा हे कोविड डिटेक्टेडच आहेत असं जरी असलं तरीसुद्धा ते ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्यांनासुद्धा 50,000 रुपये देण्यात येणार आहेत, अशी सुद्धा त्या ठिकाणचं स्पष्टीकरण नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेलं आहे. पण त्यांच्या मृत्यू दाखल्यावर कुठेही कोविडमुळे मृत्यू झाला अशा प्रकारचं शिक्का नसलं तरीसुद्धा जर कोविड डॉक्टर्सनी त्या ठिकाणी जर सर्टिफाय केलं असेल की हे कोविडचाच डेथ आहे तरीसुद्धा ॲक्च्युअल सर्टिफिकेट नसलं तरीसुद्धा चालेल.